आज आपण बेसन लाडू करणार आहे। त्याच्यासाठी ही मी डाळ घेतलेली, स्वच्छ निवडून ब्राऊन कलरची डाळ असेल किंवा ग्रीन कलरची डाळ असेल ते काढून टाकायची, पिठकी पण काढून टाकायची। आणि 300 ग्राम ही डाळ आहे आणि पिठी साखर 150 ग्राम पिठी साखर आहे। मी ती साखर पिठी साखर करून घेतलेली आहे। आणि हे तूप आहे, अर्धा कप तूप आहे। आपल्याला लागेल तेवढंच तूप आपल्याला घालायचं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तूप घाला। त्याच्यामध्ये आपण थोडी थोडी डाळ घालून डाळ भाजून घ्यायची। आपल्याला पीठ दळून आणून बेसन लाडू करायचे नाही, असे आपल्याला डाळ भाजून घेऊनच आपल्याला बेसन लाडू आपण करायचे। ही सोपी पद्धत आहे आणि छान होतात हे असे लाडू केलेले। आपण ही डाळ खरपूस अशी भाजून घ्यायची। गॅस बारीक ठेवूनच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। पीठ भाजायला खूप वेळ पण लागतो। आपण पीठ दळून आणून मग त्याचे आपण लाडू, पीठ भाजून मग त्याचे आपण लाडू बनवतो। पण अशा प्रकारचे केले ना ही सोपी पण पद्धत आहे आणि चुकण्याचं काय, आपली जराही चुकत नाही, लाडू करायला जराही चुकत नाही। असे आपण ह्या प्रकारचे लाडू करायचे। आणि लाडूचे आपण पीठ आणून दळून आणून आपण त्याचे लाडू बनवतो ना, ते आपले हात पण दुखतात पीठ भाजता वेळी। अशा प्रकारचे करायचे। बघा आपली डाळ भाजलेली आहे, अशा प्रकारचे आपण डाळ भाजून घ्यायचे। खरपूस मध्ये जाळायची नाहीये, अशी खरपूसच भाजून घ्यायचे। मी काय केलंय, एक असं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर मी चाळण ठेवते आणि हे आपण डाळ काढून घेऊया। परत आपण राहिलेली डाळ भाजून घेऊया। परत अशा प्रकारची अशीच आपण परत डाळ आपण अशीच भाजून घ्यायची आहे। एकसारखी भाजायची आहे आपल्याला आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। एकसारखी भाजून घ्यायची डाळ आणि सारखं हलवत राहिलं पाहिजे। आता ही आपली पण डाळ भाजलेली आहे, ही पण आपण काढून घेऊया। तुम्हाला मी थोडेच घेतलेले आहे। तुम्हाला जर 1 किलोचे जर प्रमाणामध्ये जर लाडू करायचे असतील तर 1 किलो डाळ आणि त्याला पिठी साखर अर्धा किलो घालून आणि असेच सर्व हे प्रोसिजर करून सर्व आपल्याला लाडू करायचे। आता मी ही डाळ भाजलेली आहे, ही काढून घेते। डाळ आपली भाजून झालेली आहे। त्याच कढईमध्ये 5 बदाम आणि 5 काजूचे आपण छोटे छोटे काप केलेले आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया। याला काय तूप घालायचे हे नाही आहे, ह्याच्यामध्ये काय तूप घालायचं नाही आहे, कारण का हे तेलकट असल्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे पहा आपलं भाजलेलं आहे, हे पण आपण काढून घेऊया। अशी आपल्याला डाळ ही भाजून घेतलेली आहे आणि ही कडेला तेल राहतं ते आपण अशी काहीतरी एक भांडं ठेवून आणि त्याचे चाळण घेतले, चाळणीमध्ये ठेवून आपल्याला त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला खूप नितळते आणि ही थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। डाळ थंड झालेली आहे, मिक्सरचं असं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला यातली थोडी थोडी डाळ घालून आपल्याला हे मिक्सरला चालू बंद करून रवाळा असे आपल्याला ही दळून घ्यायचे। हे पहा एकदा वाटून घेतलेले आहे। एकदम बारीक करायचं नाहीये, आपल्याला रवाळा जर असं थोडं असं रवा राहिल्यासारखं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। मी ह्याच्यात परातीत काढून घेते। ते आणखी थोडी उरलेली आहे ती मी वाटून घेते।
ते पहा, आपली दुसरी पण डाळ होती ती पण मी वाटून घेतलेली आहे. सर्व आपण ह्याच्यामध्ये परातीमध्ये काढूया. पीठ सगळं मळून घेतले, हे करून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी पिठी साखर घालायची. थोडी थोडी पिठी साखर घालून आपल्याला सर्व हे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे वेलची पावडर घालून परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचंय. परत थोडी पिठी साखर घालूया. थोडी थोडी घालायची, लागेल तेव्हा घालायचे, एकदम घालू नका. त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालूया. पहिला 1-2 ते 3 चमचे घालूया. परत मिक्स करून घ्या. एकदम चांगलं असं दाबून जरा मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडं घालूया. परत आपल्याला थोडी राहिलेली पिठी साखर घालूया. तूप पण घालूया. पण अर्धा कप घेतलेलं तूप, 1 चमचा घ्यायला. त्याच्यामध्ये हे काजू बदामचे काप आपण भाजून घेतलेले, हे सर्व मिळून आता सगळ्याला आपल्याला एकसारखं दोन्ही हाताने आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक जीव सर्व करून घ्यायचं आहे. हे पहा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू बांधूया. सर्व तूप लागलेला आहे, तो अर्धा कप सर्व तूप घातलेला आहे. साखर पण सर्व घातलेली आहे. बरोबर ते मापाचं आहे. त्या मापानेच तुम्ही हे करा. आता लाडू आपण बांधून घेऊया. जास्त मोठ्याने छोट्याने असे लाडू बांधायचे. त्याला एक असा मनुका लावायचा. तुम्ही काजू पण लावलं तर चालतंय, पिस्ता पण लावलं तर चालतंय. मी मनुका लावते. आणि असं फिरवून घ्यायचं, म्हणजे एकदम गोल होतं आणि त्याला चकाकी येते. आणि आपण काजू आणि बदाम घातलेले ना छोटे छोटे काप करून, त्याच्यामुळं आपलं लाडू खाताना सुद्धा आपल्या दाताला छान लागणार. हे बघा, असा एकदम गोल गोल गरगरीत लाडू करायचा. एकदम प्लेन छान. जसं तुम्ही असं हाताने फिरवाल ना तसं छान होणार आपला, आणि त्याला चकाकी पण येणार. आणखी एक दाखवते. मनुका लावायचा.
जसं तुम्ही हातावर असं छान फिरवेल ना तसं छान लाडू होणार, एकदम गोल गोल. हे आपण सर्व लाडू असे बनवून घेऊया. बेसन लाडू झालेले आहेत. दिवाळीला तुम्ही ह्या पद्धतीचे नक्की करून पहा. छान झाले, एकदम चकाकी आलेले आहे आणि गोल झालेले आहे.